लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत. अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. जर तुम्ही देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपली असून आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती एक नाही दोन नाही तर 3830 रुपये जमा होणार आहेत. सरकार देखील आता बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. आता तुमच्या खात्यावरती 3 हप्ते जमा होणार आहेत आणि 3 हप्त्यांचे 3830 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. परंतु हे पैसे सर्व बहिणींच्या खात्यावरती जमा होणार का? कोणत्या बहिणींच्या खात्यावरती आता 3830 रुपये जमा होणार? तसेच या 3830 रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार आणि हे 3830 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत. कशा पद्धतीने पैसे जमा होणार, कधी जमा होणार, सर्व काही माहिती बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती तुमचं नुकसान देखील करू शकते. सर्व काही माहिती बघायला मिळणार आहे. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न उपस्थित झाला असेल की 3830 रुपये जमा होणार आहेत म्हटल्यावरती हे 3830 रुपये नेमके कोणकोणत्या हप्त्याचे जमा होणार? तर लाडक्या बहिणींनो, आता लाडकी बहीण योजनेचा जर विचार केला तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सरकारने एकूण 19 हप्ते वाटप केले आहेत. म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या हप्त्यापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले. जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला आहे आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी जमा होणार याकडे लक्ष लागले होते सर्वांचे. परंतु फेब्रुवारी महिना संपला आणि तरी देखील फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा झाला नाही. त्यानंतर मार्च महिना सुरू झाला आणि आता मार्च महिन्यामध्ये रखडलेला फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि सध्या मार्च महिना सुरू आहे आणि या मार्च महिन्याचा 21वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे किती 3000 रुपये हे जमा होणार. आणि या व्यतिरिक्त अजून एक हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. तो हप्ता म्हणजेच की कोणता? तर गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा देखील हप्ता जमा होणार आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर बघा, आता फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे किती तर 1500 रुपये, मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि या व्यतिरिक्त गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे 830 रुपये. म्हणजेच की याची जर बेरीज केली तर किती हप्ते? तर हे झाले 3 हप्ते आणि या 3 हप्त्यांचे किती तर एकूण 3830 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, मार्च महिन्याचा हप्ता या 2 हप्त्यांचे 3000 रुपये. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचे जमा होणार 3000 रुपये आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे जमा होणार 830 रुपये. एकूण किती झाले तर 3830 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार, हे लक्षात घ्या. त्यानंतर आता बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. निधीची तरतूद झाली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पैसे जमा होणार हे तर समजलं, परंतु नेमके पैसे कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी महत्त्वाची सूचना आहे. बघा, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्ही ही 2 कामे केली नसतील तर तुमचे नाव पात्र असून देखील पैसे अडकू शकतात. आता कोणती 2 कामे पूर्ण असणे आवश्यक आहे? तर पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला माहितच असेल की राज्य सरकारने ई-केवायसी करणे अनिवार्य केले होते. आता ज्या बहिणींनी ई-केवायसी केली असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार. अशाच बहिणींच्या खात्यावरती आता 3 हप्त्यांचे 3830 रुपये जमा होणार, हे लक्षात घ्या. आणि ज्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. तसेच ज्या बहिणींकडून ई-केवायसी करताना चुका झाल्या होत्या तर अशा बहिणींसाठी सरकारने ई-केवायसी मधील चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च पर्यंत संधी दिली आहे, हे लक्षात घ्या. जर तुमच्याकडून देखील कदाचित ई-केवायसी करताना चुका झाल्या असतील तर ई-केवायसी मधील चुका दुरुस्त करून तात्काळ ई-केवायसी पूर्ण करून घ्या. ई-केवायसी पूर्ण असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, हप्ता जमा होईल, हे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे का आणि तोच मोबाईल नंबर बँकेमध्ये दिला आहे का याची खात्री करा. डीबीटी प्रक्रियेसाठी हे अत्यंत अनिवार्य आहे. म्हणजेच की तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे. तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डाशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे आणि हे जर काम पूर्ण असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. म्हणजेच की कोणत्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार? तर ज्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण आहे, ज्या बहिणींनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, त्यानंतर ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे, ज्या बहिणींचा मोबाईल नंबर आधार कार्डाशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक आहे, तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील. किती रुपये जमा होणार? तर लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार. कोणते 2 हप्ते? तर लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 20वा आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होणार आहे. आणि या व्यतिरिक्त मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार? तर बघा,
ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशाच बहिणींच्या खात्यावरती अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता जमा होईल. ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत तर अशा बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार. ज्या महिला अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र आहेत तर अशा बहिणींच्या खात्यावरती गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता जमा होणार. आणि ज्या महिला या दोन्ही योजनेसाठी पात्र आहेत तर अशा बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे 3000 रुपये आणि गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे 830 रुपये म्हणजेच की 3830 रुपये जमा होणार. आता बऱ्याच बहिणींचा असा प्रश्न असेल की आमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असतात परंतु गॅस सिलेंडरचा हप्ता जमा होत नाही. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे. म्हणजेच की गॅस सिलेंडरच्या 830 रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करू शकता. तसेच तुमच्या परिसरातील एखाद्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी संपर्क साधा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल. तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये जर पात्र झालात तर त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती मग गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता जमा केला जाईल. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी गॅस सिलेंडरचे 3 हप्ते देण्यामध्ये येत असतात. एका वर्षामध्ये किती 3 हप्ते, प्रति हप्ता 830 रुपये, वर्षाचे 3 हप्ते म्हणजेच की साधारणतः 2490 रुपये गॅस सिलेंडरचे खात्यावरती जमा होतात. हे लक्षात घ्या. म्हणजेच की आता सरकार देखील महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या योजना राबवण्यामध्ये येत असतात. त्यानुसार म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून आता लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, लखपती दीदी योजना असेल, तर अशा योजना सरकार राबवत आहे आणि या योजनामुळे नक्कीच महिलांना आधार मिळत आहे. आता लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जमा होणार आहेत आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा 1 हप्ता जमा होणार आहे. आता लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जमा होणार. 2 हप्ते कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार, तर ज्या बहिणींनी ई-केवायसी पूर्ण केली असेल, ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार. त्यानंतर ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती 830 रुपयांचा हप्ता जमा होणार. हे तुम्हाला समजलं असेल. आता पैसे जमा होणार हे तर समजलं, परंतु नेमके पैसे कधी जमा होणार हे जाणून घेणं आवश्यक आहे. तसेच पैशांच्या लाभासाठी, हप्त्यांच्या लाभासाठी कोणती कामे करायची, तर ई-केवायसी असणं आवश्यक आहे आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे. हे देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की तो म्हणजेच की नेमके पैसे कधी जमा होणार. तर लाडक्या बहिणींनो बघा, अद्याप देखील सरकारने तारखेची अधिकृतपणे घोषणा केली नसली तरी गुढीपाडवा हा सण अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आणि याच सणाच्या पार्श्वभूमीवरती सरकार बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करेल. लाडक्या बहिणींचा गुढीपाडवा सण हा गोड झाला पाहिजे या पार्श्वभूमीवरती सरकार बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20 आणि मार्च महिन्याचा 21 हप्ता जमा करेल. आणि सणासुदीच्या काळात या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा देखील हप्ता जमा होईल. म्हणजेच की या ठिकाणी याच गुढीपाडव्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. हे लक्षात घ्या. आता सध्या जर बघायला गेलं तर लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता, परंतु जमा झाला नाही. मार्च महिना सुरू झाला आहे, त्यामुळे रखडलेला फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता आणि मार्च महिन्याचा 21 हप्ता हा गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा गुढीपाडव्याच्या आसपास म्हणजेच की गुढीपाडव्याच्या नंतर साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होण्याची दाट शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे. आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून देखील 830 रुपयांचा हप्ता जमा होण्याची सध्या दाट शक्यता आहे. आता पैसे तर जमा होणार आहेत, परंतु ज्या बहिणींकडून ई-केवायसी करताना चुका झाल्या असतील तर अशा बहिणींनी ई-केवायसी मधील चुका दुरुस्त करा. तसेच ज्या बहिणींचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा बहिणींनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. बघा, आता किती रुपये जमा होणार, तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी आणि अन्नपूर्णा योजनेसाठी म्हणजेच की दोन्ही योजनेसाठी पात्र असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते 3000 आणि गॅस सिलेंडरचा 1 हप्ता 830 रुपयांचा अशा पद्धतीने 3830 रुपये जमा होतील. कधी जमा होतील, तर गुढीपाडव्याच्या सणाच्या आसपास हे पैसे जमा होतील अशी सध्या दाट शक्यता बघायला मिळत आहे. तर बहिणींनो, काळजी करण्याची काहीच गरज नाही. सरकार देखील बहिणींना म्हणजेच की सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्ही तुमचे बँक खाते तपास आणि 2 कामे जे आहेत ते पूर्ण असतील तरच खात्यावरती पैसे जमा होतील. हे लक्षात घ्या. पहिलं जे महत्त्वाचं काम म्हणजे ई-केवायसी असेल आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाहीत. तर लाडक्या बहिणींनो, पैसे आता लवकरच जमा होतील. तसेच सध्या जर बघायला गेलं तर बहिणींना देखील पैशांची अत्यंत गरज आहे. सणासुदीचा काळ आहे. खर्चासाठी, घर खर्च असेल किंवा इतर काही खर्चासाठी लाडक्या बहिणींना पैशांची गरज आहे. ही बाब लक्षात घेता सरकारने वेळेवरती हप्ते देणं देखील आवश्यक आहे, कारण की प्रत्येक वेळेस सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे सरकारनं वेळेच्या वेळी हप्ता देणं आवश्यक आहे. प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्याची म्हणजेच की त्याच वेळेमध्ये ज्या ती महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये म्हणजेच की समजा जर मार्च महिना सुरू आहे तर मार्च महिन्याचा हप्ता मार्च महिन्यामध्येच द्यायला पाहिजे, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्येच द्यायला पाहिजे. अशा पद्धतीने सरकारने वेळेवरती हप्ता देणं आवश्यक आहे. परंतु काही तांत्रिक कारणामुळे हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झालेला होता. परंतु बहिणींनो, काळजी करू नका. आता तुमच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20 आणि मार्च महिन्याचा 21 हप्ता जमा होईल. आणि जर तुम्ही अन्नपूर्णा योजनेमध्ये देखील पात्र असाल तर गॅस सिलेंडरचा देखील 830 रुपयांचा हप्ता जमा होईल. हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसेच इतर लाडक्या बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.